आणि आपण आता बारामतीला जाऊया। तिथे आमचे सहकारी नवनाथ बोरकर सध्या आपल्याला माहिती देतात। नवनाथ, पवार कुटुंबियांनी सुद्धा काही वेळापूर्वी मतदानाचा हक्क बजावलाय। बारामती मधल्या मतदान केंद्रावरती सध्या कशी परिस्थिती आहे, कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय मतदानाला? नक्कीच सिद्धेश, आज बारामती तालुक्यामध्ये जवळपास 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितीसाठी मतदान प्रक्रिया जी आहे ते पार पडत आहे। मी सध्या काटेवाडी येथील मतदान केंद्रावर आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 7:30 वाजता की जसं उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी पहिल्यांदा येऊन मतदान करत होते, तशाच पद्धतीने खरं तर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील मतदानाचा हक्क जे आहे ते बजावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने अजितदादा हे वेळेला महत्व देणारे नेते म्हणून महाराष्ट्रात परिचित होते। तशाच पद्धतीने त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी देखील मतदान केंद्रावरती येऊन लोकशाहीचा हक्क जो आहे तो बजावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने दिवंगत अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर महाराष्ट्र हरवलेला आहे, मात्र खऱ्या अर्थाने बारामती तालुक्यामध्ये कुठेही या ठिकाणी प्रचार जो आहे तो मोठ्या दमदाडाक्यात केलेला गेला नाही। खऱ्या अर्थाने उमेदवारांनी जे आहे ते मतपत्रिका ज्या आहेत त्या फक्त घरोघरी जाऊन वाटलेल्या होत्या। खऱ्या अर्थाने दुःखाचं सावट असताना देखील पवार कुटुंब जे आहे ते मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। खरं तर बारामती तालुका हा अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जातो आणि तो आहे देखील। अशाच पद्धतीने खऱ्या अर्थाने आता मतदान प्रक्रिया जी आहे ते पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद नवनाथ, तुम्ही दिलेल्या या